टपोर डोल जसं कोल्याचं झालं असं माझं कालीज घोळ त्यात मासोली झालं माझ्या प्रीतीचा सुटलाय तो भान वारा वारा वारा। तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, दिवाळीनिमित्त काही आपले व्हिडिओ आले नव्हते, तर काही विषय नाही, आता इथून डेली व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन आणि तुम्ही पण या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, कारण मला पुढचे व्हिडिओ बनवायला आणि खूप जास्त मोटिवेशन भेटूल। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक कमेंट नक्की सर्वांनी करायचे आणि व्हिडिओचा डेमो तर तुम्ही बघितला आहे, कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि जर तुम्हाला आजचा जे व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच आता तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोटमध्ये दिसू शकतो। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे। तर चला मित्रांनो, आपण आता जे की व्हिडिओ आहे कसं एडिट करायचं समजून घेऊया। सर्वात जे अलर्ट मशीन आहे ते ओपन करायचं आहे, जे बिट मार्क आणि मी शेकीबिट दिला असेल दोन्ही पिढीचे ज्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, ते तुम्ही प्रीसेट इम्पोर्ट मारू शकता अलर्ट मशीनमध्ये। इम्पोर्ट मारल्यानंतर याच्यात बघू शकता मी बीट लावून तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत। तर आता काय करायचं, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये आल्यानंतर सर्वात आधी मी एक व्हिडिओ दिला असेल ती व्हिडिओ ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 1.7 बीटला यायचं, यांचे काय याचा पुढचा एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते इथून कट मारून घ्यायचं आहे। कट मारल्यानंतर इथून काय करायचं, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं। ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचे असतील तर ते कोणते पण फोटो तुमचे असतील ते फोटो ॲड करायचे आहे, पुढच्या बीटला जायचं आहे आणि इथपर्यंत या फोटोला वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर डबल वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, खाली इथं फुल कास्टिंग एरियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर डबल प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पुन्हा एकदा मीडियामध्ये यायचं आहे। मीडियामध्ये आल्यानंतर इथून पण आपल्याला दुसरा कोणता पण एक फोटो ॲड करायचा आहे, याला आपण 3 लाईनवर क्लिक करून फुल कास्टिंग एरिया करायचा आहे। त्यानंतर आपण आता येणार आहे 6.27 बीटला, म्हणजे इथं 2 फोटो ॲड केल्यानंतर 6.27 बीटला आल्यानंतर इथं काय करायचं, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। इथून एक व्हिडिओ दिला असेल तुम्हाला ते व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि डबल काय करायचं 7.28 बीटला यायचं आहे, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। इथून आता जसे आपण फोटो ॲड करतो तर त्याचप्रमाणे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर बाकी काही विषय नाही, मग जशा प्रकारे मी फोटो ॲड करताय तशा प्रकारे काय करायचे, तुम्ही पण तुमचे जे की फोटो असतील ते म्हणजे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते फोटो तुम्ही काय करायचे अशा प्रकारे ॲड करून फुल कास्टिंग एरिया वगैरे करून घ्यायचे, म्हणजे बरोबर फोटो तुम्ही सेट करून शेवटपर्यंत फोटो तुम्ही काय करायचे ॲड करून घ्यायचे। तर मी काय करतो ॲड करून घेतलेली आहेत। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर काय करायचं आपल्याला बरोबर 7.28 बीटला यायचे। 7.28 बीटला आल्यानंतर जे की त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तर डब्याचा ऑप्शन एक दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून काय करायचं, डुप्लिकेट लेअरचे एक ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला, इथं 2 नंबरला बघू शकता, त्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर आता इथं 2 फोटो झालेले आहेत। आता जे की वरचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे, मुव्ह टाची जायचं आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती झूम आउटच्या क्लिक करायचे आणि या फोटोला काय करायचं आहे अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। आणि जे की खालचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, इथून ब्लेंडिंगच्या जायचं आहे, जे की ओपीसी त्यावरची ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे, सरासरी थोडी कमी करून घ्यायची आहे। त्यानंतर जे की आपण वरचा फोटो आपण थोडासा हे केला बारीक, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ते एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला हे, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं काय करायचं आपल्याला, म्हणजे पांढरा कलर घ्यायचा आहे आणि याला आपण अशा प्रकारे थोडंसं वाढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता शेवटपर्यंत हे स्टेप तुम्ही फॉलो करत जायचे आहे। या फोटोवरती क्लिक करायचे, डुप्लिकेट लेअर करायचे, जे की खालचा फोटो आहे त्याची ओपीसीटी सरासरी 50च्या हिशोबात ठेवून घ्यायची। जे की वरचा फोटो आहे त्याला आपण काय करायचं अशा प्रकारे थोडंसं बारीक करायचे। बारीक केल्यानंतर याला आपण थोडीशी शॅडो द्यायची आहे। तर अशा प्रकारे शॅडो देऊन याला आपण सोडून द्यायचं आहे। तर आता अशा प्रकारे काय करायचं आहे, जे की बाकीचे फोटो आहेत ते तुम्ही सर्व हे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मी जशा प्रकारे सांगत आहे तशा प्रकारे तुम्ही बाकी सर्व फोटो आता हे करून घ्या। हे तर तुम्हाला स्टेप समजली असेलच, कारण ही स्टेप खूप सोपी आहे, फक्त लक्ष देऊन बघला तर तुम्हाला सगळे स्टेप समजून जाणार आहेत। तर अशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो, फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल आणि पण तर करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचं सर्व जे मटेरियल अपलोड करत असतो मी आणि वगैरे तिथं पासवर्ड वगैरे तुम्हाला सगळं मी तिथं टेलिग्रामला सांगत असतो सगळे अपडेट। तर त्यामुळे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन केलं नसेल तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तर त्यामुळे करून घ्या। आणि आपली इंस्टा पेजला आपण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व आपल्या सोशल मीडियाच्या दिलेल्या आहेत मी।
तर अशा प्रकारे बघू शकता आता आपण सर्व जे की इथून ॲड करून घेतलेलं आहे. जशा प्रकारे मी सांगितलं होतं तशा प्रकारे तुम्ही पण आता ॲड करून घेतला असेल. तर आता एवढं काम केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि जे की मी शिकीबुक दिलं असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम शिकीबुक ओपन केल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे, जे की शेवटीला टेक्स्ट आहे त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा बिटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. बिटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला 1.7च्या बिटला यायचं आहे. डबल डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअरवरती क्लिक करायचे. पेस्ट लेअरवरती क्लिक केल्यानंतर डबल त्याच आपण टेक्स्टवरती क्लिक करायचं. तर घडीचं ऑप्शन दिसून जाईल एकदम स्टार्टिंगला तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं. इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथपर्यंत तुम्ही अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर तर सर्वात आधी काय करा, एक कोणती पण आपला शॅडो ॲड करावा लागेल. त्यासाठी एक कोणती पण अशी लेअर घ्या आणि या लेअरला फुल कामी एरिया करा. कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. इथून तुम्हाला 2 नंबरला एक ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे. याला काय करायचं रोटेट करून अशा प्रकारे म्हणजे पांढरा कलरवरती आणि ब्लॅक कलर थोडासा खाली अशा प्रकारे घेऊन यायचा आहे. त्यानंतर इथं आता कलरच्या ऑप्शनवरती इथं दिसत असेल आपण पांढऱ्या कलरवरती क्लिक करायचं आहे आणि जे की खालची पट्टी आहे ते शून्य करून वरती राईटवरती क्लिक करायचं. राईटवरती क्लिक केल्यानंतर आता जे की आपण ॲड केलेली आहे त्याला अशा प्रकारे याच्या खालती घेऊन यायचं आहे. म्हणजे त्याला शेवटपर्यंत आपण इथून वाढून घ्यायचं आहे. तर शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, आपण जे टेक्स्ट टाकली होती या टेक्स्टला आपण जे सॉन्ग ऐकून सॉन्गप्रमाणे बरोबर टेक्स्ट लिहून घ्यायचे आहे. तर मी सगळ्यात आधी सॉन्ग ऐकून घेतो. हे टेक्स्ट आपली बरोबर राहणार आहे. पहिली ग तुझे टपोर डोळं हे टेक्स्ट आपली एकदम कास्टिंगची तशीला तशी राहणार आहे. आता जे की पुढची टेक्स्ट आहे आपल्याला जशी आता हे टेस्ट केली ती काय त्याचप्रमाणे पुढची मी टेक्स्ट ॲड करायची आणि हे थोडंसं पुढचं लांब होत असेल तर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथून गाणं ऐकून घ्यायचं आहे. जसं डोळ्याचं झाड काहीतरी आहे वगैरे तर हे लिहून घ्यायचं आहे आणि लाईटवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे सॉन्गमध्ये जे काही आपलं बोलत आहे ते लिहून घ्यायचं आहे. आता एवढं काम झाल्यानंतर पुढच्या याला जायचं आहे डबल आणि याला पण अशा प्रकारे तुम्ही आता सगळ्या जागी असे पेस्ट करून घ्या. सगळ्यात आधी अशा प्रकारे पेस्ट वगैरे करून घ्यायचे आहेत. जशा प्रकारे सांगत आहे तशा प्रकारे आता अशा प्रकारे आपण सगळे टेक्स्ट हे ॲड केल्यानंतर आता सॉन्ग ऐकायचं आणि टेक्स्ट लिहायचे आहे. आता इथं समजा लिहायचं आहे त्यात मासोळी झालं. या टेक्स्टवरती एडिट के टेक्स्टमध्ये येऊन इथं लिहायचं आहे त्यात मासोळी झालं अशा प्रकारे वगैरे आहे. तर तशा प्रकारे तुम्ही सगळं करून घ्यायचं आहे.